नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आलोय आज पुण्यामध्ये टाटा मोटर्सच्या रिवायर स्क्रॅपेज फॅसिलिटी पाहायला. इथे गाडीचं डिसमेंटल आणि स्क्रॅप कशी केली जाते ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर ही महाराष्ट्रातील पहिली ऑथराइज डिसमेंटल स्क्रॅपेज फॅसिलिटी मित्रांनो आहे, जी आहे टाटा मोटर्सची रिवायर. चला बघूया गाडीचं डिसमेंटल कसं केलं जातं आणि स्क्रॅप कसं केलं जातं. त्या अगोदर सबस्क्राईब करायला विसरू नका. सेफ्टी फर्स्ट, हेल्मेट. मित्रांनो, तुमची गाडी तुम्ही स्क्रॅप करताय टाटा मोटर्सच्या रिवायर स्क्रॅपेज फॅसिलिटी जी आहे पुण्यामध्ये. रिवायर मीन्स व्हॉट मित्रांनो? रिवायर रिस्पेक्ट विथ रिसायकल. तुमची गाडी रिस्पेक्टफुली इथं स्क्रॅप केली जाणार. कुठे? टाटा मोटर्सच्या रिवायर स्क्रॅपेज फॅसिलिटी जी आहे पुण्यामध्ये, महाराष्ट्रातली सगळ्यात प्रथम. आता जेव्हा तुमची गाडी या प्लांटमध्ये येते, तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करता त्याच्यानंतर गाडी तुमच्या प्लांटमध्ये येते. प्लांटमध्ये आल्यानंतर गाडीचं सगळे डॉक्युमेंटेशन केलं जातं. त्याच्या अगोदर गाडीचं वेट केलं जातं. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला करायची काय, गाडी आहे ना ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन स्क्रॅप करण्यासाठी ना रजिस्टर करायचं. त्याच्यानंतर गाडी प्लांटमध्ये घेऊन यायची. गेटवर गाडीचं वेट होईल. त्याच्यानंतर ऑफिसमध्ये डॉक्युमेंटेशन होईल आणि ऑफिशियली गाडी तुमची स्क्रॅप करण्यासाठी अशा प्रकारे फर्स्ट स्टेजला येणार आहे. इथे गाडीच्या प्रत्येक पार्टला लेबल करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर डिपॉलिटिंग स्टेजमध्ये, म्हणजे इथेच मित्रांनो ही डिपॉलिटिंग मशीन आहे बाय सीडा, जर्मन कंपनीची. आणि ती एक मशीन आहे, ती हेवी व्हेकलला वापरली जाते, ही तुमच्या कारसाठी वापरली जाते. याच्यामधून डिझेल, कूलंट, ऑइल हे सगळं काढलं जातं. हे फर्स्ट स्टेज. याच्यानंतर गाडी चालवली जाते ट्रॉलीवर. ती ट्रॉली घेऊन जाते पुढच्या स्टेजला. मित्रांनो, या स्टेजच्या इकडे या. टोटल पाठीमागे मित्रांनो 4 स्टेज आहेत. 1, 2, 3, 4. पहिल्या स्टेजपासून 4थ्या स्टेजपर्यंत गाडीमधील सगळे पार्ट काढले जातात. पहिल्या स्टेजमध्ये काढले जातात तुमचे डोअर्स, हेडलाइट्स, टेल लाईट्स, चाकं सगळे काढले जातात. दुसऱ्या पार्टमध्ये किंवा तिसऱ्या पार्टमध्ये काढले जातात मित्रांनो गाडीचे सगळे हार्नेस, डॅशबोर्ड. त्याच्यानंतर तुमचा बंपर काढला जातो, हे रिमूव्ह केलं जातं. नंतर पुढे मित्रांनो तो गाडीच्या सगळ्या वायर काढल्या जातात. त्याच्यानंतर इंजिनचे पार्ट्स रिमूव्ह केले जातात. तुमचं सस्पेन्शन येतं, ओके, स्टिअरिंग येतं, हे सुद्धा रिमूव्ह केलं जातं. आणि ते सगळं रिमूव्ह करण्यासाठी या स्टेज फॉरवर्ड केलं जातं. तर मित्रांनो, स्टेज 1. स्टेज 1 मध्ये बघू शकता लान्सर उभी केलेली आहे. इथे गाडीची डोअर काढली जाते, चाकं काढले जातात, हेडलाइट्स, टेललाइट्स या ठिकाणी पहिल्या स्टेजला रिमूव्ह केलं जाणार आहे. याला म्हणतात डिसमेंटलिंग स्टेज 1. मित्रांनो, स्टेज 2. स्टेज 2 मध्ये काय केलं जातं तुमचे बघू शकता, सीट बेल्ट्स, सीट्स काढले जातात, बंपर काढले जातात. याच्यामध्ये आता हे झालं स्टेज 2, म्हणजे प्रत्येक ठिकाणी थोडे थोडे पार्ट्स काढले जातात. विचार करा, जेव्हा नवीन गाडी बनवली जाते तेव्हा किती मोठी प्रक्रिया असते, आणि जेव्हा गाडी तोडली जाते केवढीची प्रक्रिया आहे. आता स्टेज 3 येते. एक एक गाडीचं उदाहरण तुमच्यासाठी देतोय. ही आहे मित्रांनो स्टेज 3. या डिसमेंटलिंग स्टेजमध्ये इथे काढले जातं तुमचं बघू शकता पंप, ओके, देन कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आहे, सस्पेन्शन आहे, हे सगळं इथं रिमूव्ह केलं जातं. गाडी तुम्हाला अशी दिसणार आहे, ओके, समोर बघू शकता अशी दिसते, म्हणजे इंजिन आहे, पुढचे स्टेअरिंग सुद्धा दिसते. नेक्स्ट स्टेज, स्टेज नंबर 4. ही आहे स्टेज 4. नॅनो तुमच्यासाठी इथे दाखवली आलेली आहे. इथे बघू शकता, इथे वायर हार्नेस काढलेला आहे समोर. त्याच्यानंतर स्टेअरिंग रॅक, ओके, स्टेअरिंग, गिअरबॉक्स, ओके, क्लच, ब्रेक पेडल्स आहेत ते, डॅशबोर्ड हे इथे रिमूव्ह करण्यात आलेले आहेत. त्याचसोबत मित्रांनो इंजिन सुद्धा इथे काढून टाकलेले आहेत. इथे बघू शकता हे इंजिन पाहतात, हे सुद्धा इथे रिमूव्ह केलेले आहेत. आणि बाकीचे काही पार्ट्स आहेत ते तुम्ही इथे बघू शकता, हे इथे काढले आहेत. म्हणजे एवढे सगळं काढल्यानंतर, म्हणजे डिसमेंटल केल्यानंतर गाडी राहते अशी इंजिन काढल्यानंतर. आता मित्रांनो याच्यामध्ये अशी गोष्ट आहे, हे जे काही पार्ट्स आहेत त्याचं इन्स्पेक्शन केलं जातं. ते रिसायकल होतात का, म्हणजे पार्ट्स रिसेल करू शकतात का, हे चेक केलं जातं. ते पार्ट रिसेल करतात, पण गाडीचा चेसी आणि इंजिन रिसेल करत नाहीत. ही टाटा मोटर्सची रिवायरची खासियत आहे मित्रांनो. आता ही गाडी झाली बरोबर, मोकळी गाडी झाली बघा अशी. आता या गाडीला काय करणार आहे, कट करणार आहे, ओके. तर तुम्हाला मी मेन दाखवतो. कट केलं, विंडशील्ड बाजूला काढली, कट केलं. आणि हा आहे बेलर मशीन. या मशीनमध्ये प्रॉपरली गाडी आतमध्ये चिरडली जाते. कशी दाखवतो, आतमध्ये या मेन खासियत दाखवतो मित्रांनो. ही जी आहे ना ही, ओके, ही छोटीशी ही नॅनो आहे मित्रांनो, एवढीशी, ओके, एवढीशी नॅनो आहे. ही स्कॉर्पिओ आहे, ही स्विफ्ट आहे, ही एवढीशीच झाले. आता ही आहे बेलर मशीन, म्हणजे या गाडीमध्ये कट केल्यानंतर गाडीचे सगळे पार्ट आतमध्ये टाकले जातात यामध्ये, ओके. आणि चारही बाजूने प्रेशर अप्लाय करून इथून
या ठिकाणून हे बाहेर येते एवढीशी गाडी तुमची, म्हणजे गाडीची स्क्रॅपिंगची जी प्रोसिजर आहे ती कंप्लीट झालेली आहे. अशा प्रकारे ही गाडी डिसमेंटल अँड स्क्रॅपेज एखाद्या प्लांटमध्ये केली जाते, प्रॉपर डॉक्युमेंटेशन, प्रॉपर सर्टिफिकेशननुसार. बाहेर कसं केलं जातं कोणास ठाऊक. इथे तुम्हाला A to Z कन्सेप्ट स्टेप बाय स्टेप इथे सांगितलं जाणार आहे. मित्रांनो, हे सांगितलं तुम्हाला कारबद्दल, बट तुमच्याकडे ट्रक आहे त्याचं सुद्धा गाडीचं स्क्रॅपेज असंच केलं जातं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, गाडीचे पार्ट सगळे सेपरेट केले जातात आणि बेलर मशीनमध्ये तिथे गाडी स्क्रॅप केली जाते. सेम प्रोसिजर आहे, सेम बेनिफिट्स तुम्हाला भेटणार आहेत टाटा मोटर्सच्या रिवायर स्क्रॅपेज फॅसिलिटीमध्ये. मित्रांनो, गाडी फायनली स्क्रॅप झाली. आता याचं प्रॉपरली सर्टिफिकेशन म्हणजे सर्टिफिकेट तुम्हाला इश्यू केलं जातं. सो याचे बेनिफिट काय मित्रांनो, गाडी तुमची जर बाहेर आफ्टर मार्केट तुम्ही गाडी स्क्रॅप करत असाल, तिथे तुमच्या गाडीचा कसा यूज केला जातो याला तुम्हाला माहीत नसतं. इथं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं ऑथराइज्ड म्हणजे ॲफिलिएटेड म्हणू शकता किंवा त्यांच्या परमिशननं हे टाटा मोटर्सनं रिवायर स्क्रॅपेज फॅसिलिटी ओपन केली. इथे तुम्हाला प्रॉपर सर्टिफिकेट देणार, म्हणजे बाहेर होणाऱ्या फ्रॉडपासून तुम्ही इथे नक्की वाचता, म्हणजे पोलिसांचं कुठलं टेन्शन नाही. दुसरं, नवीन गाडी जेव्हा तुम्ही घेणार त्याच्यावर तुम्हाला आहे ना डिस्काउंट भेटणार आहे. अजून एक, जेव्हा गाडी रजिस्ट्रेशन करता, रोड टॅक्स पे करता, त्या टॅक्सवर सुद्धा तुम्हाला 25% मित्रांनो डिस्काउंट भेटणार आहे. आता म्हणाल गाडीची स्क्रॅपेज व्हॅल्यू किती आहे, 25 ते 30 रुपये किलो जे काय भाव असेल, मार्केट भाव असेल, त्या भावानुसार तुम्हाला स्क्रॅप केलेल्या गाडीचा किलोच्या बेसिसवर पैसा भेटणार आहे. एवढे बेनिफिट आहेत. एक तर टेन्शन फ्री अशी फॅसिलिटी टाटा मोटर्सनं महाराष्ट्रातली पहिली लॉन्च केली आपल्या पुण्यामध्ये. मित्रांनो, पूर्ण इन्फॉर्मेशन सांगितली तुम्हाला मी टाटा मोटर्स रिवायर स्क्रॅपेज फॅसिलिटीबद्दल. गाडी कशी येते, डॉक्युमेंटेशन कसं होतं, गाडीचं स्क्रॅपेज कशी होतं आणि एवढीशी गाडी तुमची बनते, ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे मित्रांनो. तर या छोट्याशा व्हिडिओला आणि आपल्या टाटा मोटर्सला नक्की धन्यवाद बनतोच आणि लाईक करायला विसरू नका. एवढंच एका छोट्याशा व्हिडिओमध्ये धन्यवाद. जय महाराष्ट्र.